You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी राणिका स्लीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत। आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास। विखेंच्या सांगता सभेला अवकाळी पावसाचा फटका। सभेची सुरुवात झाली पावसाने। श्रीगोंदा येथे भर पावसामध्ये सुजय विखे पाटील यांचे भाषण। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांची आजची श्रीगोंद्यातील सभा भर पावसात जनतेने अनुभवली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची देखील एकच गडबड झाली। मात्र नागरिक देखील भर पावसात सुजय विखे यांचे भाषण ऐकण्यासाठी उभे होते। त्यामुळे श्रीगोंदा येथे भर पावसामध्ये सुजय विखे पाटील यांचे भाषण चर्चेचा विषय होतोय। मी आपल्याला साक्षर सांगतो खासदार म्हणून तुमचा आशीर्वाद देऊन गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी परत आपल्या सेवेत रुजू होईल। आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आला। अनेक मान्यवरांचे भाषण राहिलेले आहे। पाऊस मला वाटत होतं थांबणार नाही, म्हणून माझं भाषण जरी उरत नसेल तरी मी माझ्या जागेवर परत बसणार आहे। पण आपण बाकी सगळ्या सोडून जायची नाही। एकदा दोन्ही हात वरती करा आणि माझ्या मागे म्हणा, जय श्रीराम, जय श्रीराम म्हणत असेल जर कोणी उमेदवार भर सभेमध्ये कलेक्टर आणि बीडीओ आणि सीओला शिवाय देत असेल, अशा माणसाला आपण गाडायचं का नाही? अशा माणसाला गाडायचं का नाही? हा आवाज पाडण्यापर्यंत जाऊ द्या। अशा माणसाला गाडायचं का नाही? मी आपल्याला स्मरून सांगतो, येत्या या 13 मेला झालेला ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर।